आता थोडं बाहेर चाललोय. नाश्ता वगैरे झाला, स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे केली आहे. वगैरे खाऊ काहीतरी चांगलं भेटलं तर, नाही तर पुन्हा हॉटेलला येऊच. आणि संध्याकाळी पुन्हा इथले लोकल टेम्पल्स वगैरे आहेत ते वगैरे फिरू. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू. आता ऊन तर खूप आहे, छत्री घेऊन आता पडलं बाहेर. मस्त गोळा वगैरे काय काय आहे नवरा निघाला एसी पाशी, नवरा नवरी काय घेशील, थंडा घेशील का नाश्ता घेशील. पुन्हा बीचच्या साईड. नवरा आला एसी पाशी, नवरा नवरी काय घेशील. नवरा आलाय. हो नवरा आलाय, नवरी आली. नवरा प्रेमने आज छत्री पकडली. हो नवरा नवरीला. दादा तिथं सोडा प्यायला. कसं आहे आपला कोला रेडी होत आहे. मस्त आहे. सो आम्ही अशा प्रकारे रेडी झालोय, तिघे पण मॅचिंग नेहमीप्रमाणे. सो आता आम्ही चाललोय स्वर्ण गणेश मंदिर. सो आता आम्ही चाललोय. आता मला बीच दिसलं तर मी दाखवते. बीच दिसत आणि प्रेम ना थोडा झोपेत होता म्हणून असं थोबाड केले त्यांनी. हे बघा हा बीच आणि मधून आम्ही चाललोय. आणि हा आमचं स्ट्रेटच लोकेशन आहे. तो पण मंदिर बीचच्याच कडेला आहे. आणि आम्ही जे मंदिर करणार आहोत ते आज बीचच्याच कडेला आहेत. ऑफ केली होती व्हिडिओ आणि प्रेम बोलला बनव अजून मम्मा, अजून बनव. आपण गणूला भेटायला चाललोय. तो आता स्माइल कर, आता स्माइल कर, स्माइल कर, स्माइल कर. आता कर ना, लाजते कशाला मग, आता कशाला लाजते. तूच बोलला ना कर, मग करते ना मम्मा. आज आहे आमची अॅनिव्हर्सरी. तर लग्नाला आमच्या 3 वर्ष झाली. खूप छोटे तशी दाबायला लागते गाडी. तर आम्ही इकडे खूप दाबली गाडी जेणेकरून दुसरी गाडी पास होईल. छोटे छोटे रस्ते, निसर्गरम्य तुम्हाला जगायचं असेल तर इथे येऊ शकता. पॉल्युशन फ्री राहायचं असेल ना तर इथे या दिव्यागरला. सो मस्त प्लेस आहे, शांत, खरंच शांत. तुम्हाला हा चिल्ड लाईफ आहे. जर तुम्हाला रिलॅक्स वाटायचं असेल ना खरंच या, कारण एक्सपिरियन्स घेतलाय. रिलॅक्स वाटतं इथं. गोव्याला आहे, गोव्याला ना थोडी चिलबिल आहे, पण इथे एकदम चिल लाईफ आहे. सो हा आहे स्वर्ण मंदिर आणि रेडच आहे. खरंच खूप मस्त आहे. हे बघा किती भारी वाटते. तर आता आम्ही आलो सुवर्ण मंदिर. हे बघा, हेच ते सुवर्ण मंदिर जे दिव्यागर मधलं फेमस आहे, जिथे गणपतीची सोन्याची मूर्ती खोदकाम करताना मिळाली होती. आणि त्याच्यानंतर त्याचं मंदिर बनवलं. पण काही कारणास्तव ती मूर्ती चोरीला गेली. पण ती पुन्हा भेटली. पण ती मूर्ती पिघलवली होती, पूर्ण सोन्याची मूर्ती. मग त्यापासून पुन्हा एक मूर्ती तयार केलेली आहे. हे आहे दिव्यागरमधलं सुवर्ण गणेश मंदिर. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मूर्ती पण बघितली जी त्याची प्रतिमा बनवली होती. पण आतमध्ये फोटो काढण्यास परमिशन नव्हतं. आम्ही काय फोटो वगैरे काढला नाही, कारण तिथे तुम्ही स्वतः बघायला छान मूर्ती आहे. जी ओरिजिनल मूर्ती होती ना ती खूपच भारी होती. आता ही मूर्ती बघितल्यानंतर असं वाटतं की ही बनवलेली आहे, पण जी ओरिजिनल जी आधी भेटली होती ना ती एकदम मे बी स्मगलिंगचा माल असेल तेव्हा काय असेल, ती पुरली असेल जमिनीमध्ये आणि ती भेटली होती खोदकाम करताना. ती मूर्ती खूप छान होती. मी लहान असताना दिव्यागरला यायचो आणि दिव्यागरला यायचं कारण म्हणजे एकच असायचं, सुवर्ण मंदिर. तेव्हा असं एवढं मंदिर नव्हतं भारी, तेव्हा आय थिंक छोटं मंदिर होतं, पण तेव्हा ती मूर्ती होती तिथे. आणि खूप छान वाटतंय अशा ठिकाणी येऊन. हो खूप मस्त वाटलं. प्रसन्न, तेव्हा प्रसन्न, त्याला आतमध्ये बसायचं. रस्ता बघा किती मस्त आहे. आणि आम्ही आता चाललोय श्री रूप स्वामी नारायण टेम्पल. नारायण गणपती मंदिराच्या जरा आय थिंक 2 मिनिटावर आहे हा मंदिर. ती मस्त आहे मंदिर. एवढे इथे मंदिर ना एवढे मस्त रेड असे आहेत ना,
खरंच खूप मस्त आहे, तसं एकदम अट्रॅक्ट करतात मला तर, खूप मस्त आहेत. आता चाललो आहोत आम्ही जुन्या काळातील मंदिर आहे ही दिवटी. ही आहे हिस्ट्री या मंदिराची. सध्या छान मंदिर आहे. हे बघा बीच, आणि आता आम्ही असं चाललोय या बीचच्याच रूटनी चाललोय. भारी वाटतंय. आता आम्ही चाललोय श्री उत्तरेश्वर टेम्पल, आणि हा पूर्ण बीच साईडलाच सर्व टेम्पल आम्ही जेवढे केलेत ना सर्व बीच साईडला आहेत आणि मस्त आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि हे बघा बीच साईडलाच पूर्ण रूट आहे. मध्ये दाखवतात रूट, पण ते आपण सरळ स्ट्रेट जायचं बीच साईडने. सो हा बघा बीच. आणि आज सोमवार सुद्धा आहे आणि उत्तरेश्वर टेम्पल शंकराचं आहे, आणि त्यात प्लस आमची अॅनिव्हर्सरी. सो आम्ही चाललोय दर्शन घ्यायला शंकराचे, आणि मज्जा येणार. आणि उद्या आम्ही हरिहरेश्वरला जाणार. सो तिथे पण शंकरच आहे. आज गेलो असतो, पण आज ह्याला एन्जॉय करायचं होतं थोडंसं, म्हणून नाही गेलो, थोडं स्किप केलं. बेबी असल्यावर ना असंच असतं, आपल्या गोष्टी काही स्किप करायला लागतात, काही पुढे ढकलायला लागतात. सो आम्ही ढकललं पुढे. सो उद्या आम्ही जाणार हरिहरेश्वर. नाही, 1 मिनिटात आपण पोहोचणार आहोत उत्तरेश्वर टेम्पल. मंदिर दिसलेलं आहे, खूप सुंदर दिसतोय मंदिर. वाव, मस्त आहे. आणि माझा फेवरेट कलर आहे रेड, सो मला अजून अट्रॅक्ट करते. तर आता आम्ही आलो आहोत उत्तरेश्वर मंदिर. ॲक्च्युली मंदिर आहे तो 3 मंदिर आहेत. शिव मंदिर, कालभैरव आणि हनुमान मंदिर. आणि सर्व मंदिर तुम्ही बघितलं ना, सर्व आहे शंकराचे. रेड कलरचे, रेड कलर. उत्तरेश्वर शंकराचं मंदिर, हनुमान टेम्पल. आता आपण प्रदक्षिणा घालूया. पूर्ण सर्व साईडनी ड्युटी आहेत. हे बघा आमच्या बॅक साईडला पूर्णपणे ड्युटी आहे. फक्त ड्युटी तुटले, बाकी सर्व बघू शकतो. शूट सीझनचे शपथ, आंबे आंबे. फर्स्ट टाइम असे आंबे बघितलेत. हा, हे मी बघा फर्स्ट आंबे. टाइम बघितले असे आंबे. हापूस आहे. हा 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 पिकत आलाय ना. हा. आम्ही घालतोय प्रदक्षिणा प्रदक्षिणा. आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी, ते पण शंकराला. काल भैरव, परत हनुमान, आणि रामाचं पण मंदिर आहे इथे. राम लक्ष्मण सीता. मस्त वाटतं अॅनिव्हर्सरी दिवशी असं काय केलंय, भारी वाटतं. केक काय आणि पार्ट्या काय सर्व करतात, बरोबर ना. आमची ट्रिप सक्सेसफुली पार पडलेली आहे, कारण आमची अॅनिव्हर्सरीचे ही मेमरी राहणार. पूर्ण सर्व साईडने जिथून जिथून जाल ना तुम्ही, पूर्ण साईडने असं ड्युटी आहे, ड्युटी. हो, आणि आम्ही अशा प्रकारे प्रदक्षिणा घातल्या, आणि तुम्हाला पण दाखवतो. खूप गरम करते. ही मधीतली मोठी ड्युटी. हो, कसली भारी वाटते ना. हे बघा हापूस आंबे कोकणातील. हे बघा, आम्ही बघितले. हे बघा तिथे बघा आंबे वाटतात. प्रेमला झोपल्यांवरती मजा आली. आणि वाजलेत 6:15,
आणि आता जाणार आहोत बीचवरती, सनसेट वगैरे बघू आणि त्यानंतर आहो स्विमिंग पूलमध्ये. आम्ही खेळत झोपाळा, आम्ही खेळत झोपाळा. तुम्ही म्हणा आम्ही खेळत झोपाळा. माझं प्रेम दिसते का, माझं प्रेम दिसते का, झोपा गेली झोपा. आता आपण बीचवरती जाऊ, सनसेट वगैरे बघू, नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर आपण जाऊयात स्विमिंग पूलमध्ये. प्रेमचा फेवरेट की नाही प्रेमचा फेवरेट स्विमिंग पूल. आजकाल प्रेमला खूप मज्जा येते स्विमिंग पूलमध्ये. तसं वाटत होतं घरी टपमध्ये बसणार ना अंघोलीला की अजिबात उठायचं नाही. त्यामुळे आमचं खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं त्याला स्विमिंग. बीचवरती थोडा घाबरतोय पण त्याला हळूहळू जाईल भीती. प्रेमला नाही आवडत बीच, पण लाटांची त्याला भीती वाटते थोडी. लाटा पायावरती जास्त आल्या की तो घाबरतो. सो होईल हळूहळू त्याला पण सवय. छोटा आहे अजून छोटा आहे, 1.5 वर्ष झालं आहे. 2 वर्षाचं होईपर्यंत मग येणार नाही बीचच्या बाहेर. सो चला आता आपण नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग बीचवरती जाऊ. तर आता आम्ही संध्याकाळी सनसेट बघायला आलो आहे आणि हा बघ थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. आणि इथे मला अशी बोट ठेवली. हे बघा हे बोट अडकवण्यासाठी. इथे सर्व पॉईंट्स आहेत, राईड्स आहेत, सर्व प्रकारचे राईड्स आहेत. ती तिकडे बोट गेले. राईड चालू आहे. खूप लांब आहे ती, हे दाखवतो मी. खूप लांब आहे. आता तुम्हाला झूम करून दाखवतो मी. सनसेट झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आता पुन्हा स्विमिंग पूलमध्ये. सो शेवटचा दिवस आहे दिवाळगडमधला. उद्या आम्ही चेकआउट करणार आणि त्यानंतर हरिहरेश्वर आणि नंतर बॅक टू होम. मज्जा आली. ॲनिव्हर्सरी लक्षात राहील कायम, आधीची पण राहिली. आणि हा तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ॲनिव्हर्सरीमध्ये प्रेम आमच्या सोबत होतं. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. पहिल्या कशा कमीमध्ये होतं ना, पण आम्हाला नव्हतं माहिती पण होतं ना. आणि नंतर मग सेकंड तर होतच आणि थर्ड पण. So आमच्यासोबत आमचं प्रेम आहे. सो बाय बाय दिव्यागर बीच. तर आता स्विमिंग पूलमध्ये लिक्विडचं क्लिनिंग चालू आहे, त्यामुळे आज नाही जाऊ शकत. सो उद्या उठ जाऊ आता पुन्हा बाहेर. आता कसं बलून सोडणार आहे. आले नाही सोलायचं. नाही सोडायचा. आम्हाला वाटलं सोडेल हा, नाही सोडत. मजा आली प्रेमला, मजा आली.